नमस्कार. आज आपण रूल्स ऑफ सायन्स म्हणजे चिन्हांचे नियम बघणार आहोत. सर्वात प्रथम बेरीज आणि वजाबाकी करताना जे नियम आहेत ते पाहूयात. आता सर्वात प्रथम आपल्याला दिलेल्या दोन संख्या दिल्या जातात. एक म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या, आणि उत्तर जे काय असेल ते आणि त्याला कोणतं चिन्ह लागणार आहे ते आपण बघणार आहोत. आता इकडे लक्ष द्या बघा. पहिली संख्या जर प्लस असेल आणि दुसरी संख्या पण जर प्लस असेल तर त्याचं उत्तर म्हणजे दोन्ही संख्यांची काय होणार आहे, आपली बेरीज होणार आहे. आणि चिन्ह जे असणार आहे ते काय काय लागणार आहे, धन लागणार आहे. म्हणजे पहिली संख्या जर 6 असेल आणि दुसरी संख्या जर 3 असेल तर दोन्ही संख्यांची काय होणार आहे मित्रांनो, बेरीज होणार आहे. म्हणजे 6 आणि 3 किती झाले, 9. आणि चिन्ह जे असतं आपलं असणार आहे ते म्हणजे धन, म्हणजे अधिक 9 म्हणजे धन 9. दुसरा नियम आहे तो मित्रांनो बघा, पहिली संख्या आहे आपली प्लस आणि दुसरी संख्या आहे आपली -3. तर दोन्हींची काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे. म्हणजे 6 मधून 3 गेले, किती राहतात, 3. आणि चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं. आता मोठी संख्या कोणती आहे याच्यामध्ये, 6 आहे. मोठी संख्या 6 असेल तर चिन्ह त्याला काय लागणार आहे, आपलं प्लस. नेक्स्ट जो तिसरा रूल आहे तो बघा, पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या आहे ती अधिक आहे. आता पहिली संख्या आपली -6 घेऊयात, दुसरी संख्या आपली +3 घेऊयात. दोघांची काय होणार आहे बघा, वजाबाकी होणार आहे. 6 मधून 3 गेले, किती राहत आहेत, 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येणार आहे, आपलं -3. चौथा जो नियम आहे तो बघा मित्रांनो, चौथा नियम आहे त्याच्यामध्ये पहिली संख्या असणार आहे वजा म्हणजे -6. नेक्स्ट काय असणार आहे, -3 असणार आहे. आता दोन्हींची उत्तरामध्ये काय करायचे मित्रांनो, बेरीज. 6 अधिक 3 किती झाले रे, 9 झाले. आणि चिन्ह जे असणार आहे ते कोणतं लागणार आहे, वजा, म्हणजेच -9. हे आपले असे 4 नियम आहेत.